तर होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या पूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। तर मी आले होते बाळाच्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये। बाळाला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं, तर तिला दाखवलं, गोळ्या औषध घेतल्या आणि लगेच घरी आलो। तर प्रियान प्रक्षिता तोपर्यंत शाळेतून घरी आले होते। तर आल्या प्रक्षिताचं इथे लाड घालणं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग जेवायची तयारी। पल्लवीने आलूची भाजी, पोळी आणि कोशिंबीर केली होती आणि इथे प्रियान प्रक्षिताची रंगपंचमीची तयारी चालू होती। त्यांच्या आजोबासोबत जाऊन त्यांनी हे कलर आणले होते। तर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला आम्ही सुवासिनी जेवू घालतो, त्याच्यासाठी आई आली होती आणि आईच्या हातचं हे क्रिस्पी कारला आईने बनवून दाखवलं होतं। तर तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावं म्हणलं। काहीच जास्त लागत नाही याला, फक्त कारल्याच्या पातळ फोडी उभे चिरून घ्यायच्या, त्याच्यावरती हळद आणि मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि कढईमध्ये गरम तेलात छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। तुम्ही काय, लेकरं सुद्धा आवडीने खातील, इतकं छान लागतं, जास्त कडू सुद्धा लागत नाही। आम्ही तर सगळ्यांनी खाल्लं, नुसतं जरी का खाल्लं तरी छान लागतं एकदम। प्रक्षिता तर म्हणत होती फ्रेंच फ्राईज सारखंच। तर कसं वाटलं आईच्या हातचं हे क्रिस्पी कारला कमेंट मध्ये कळवा, का तुम्ही पण असं कधी केलेलं आहे ते पण मला कळवा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर